मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। चिंचपोकळी परिसरामधील लालबागच्या ब्रिज खाली पाणी साचलेलं आहे। त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील झालेला दिसतोय। तर शिवडीत देखील अनेक परिसर जलमय झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। हे दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे चिंचपोकळी परिसरामधील लालबागच्या ब्रिज खाली पाणी साचल्याची ही दृश्य आहेत आणि या रस्त्यावर अक्षरशः आपण पाहतोय अशा पद्धतीने तलावाचं स्वरूप संपूर्ण रस्त्यांना आलेलं आहे। त्यामुळे वाहन चालकांचा देखील मोठा मनस्ताप देखील या ठिकाणी त्यांना होतो आहे। तर शिवडीतली देखील दृश्य आपण पाहतो। दरम्यान एक महत्त्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते। आपण पाहतोय भांडूपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतंय। घाटकोपरमध्ये देखील पाणीच पसरलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय आता जे चाकरमानी आहेत त्यांचे मोठे हाल होत आहेत। भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं कळतंय। घाटकोपरमध्ये देखील सर्वत्र पाणी साचलेलं आहे। मुंबईला आता मुसळधार पावसाचा हा मोठा फटका बसताना आपण पाहतोय। भांडूपमधली दृश्य आपण पाहतोय। रेल्वे ट्रॅकवर अक्षरशः पाण्याने हा संपूर्ण ट्रॅक भरून गेलेला आहे। घाटकोपरमध्ये देखील पाणी झालेलं आहे। त्यामुळे याचा मोठा फटका आता लोकलला बसलेला आहे। लोकल उशिराने धावतायत। परिणामी आता चाकरमान्यांना देखील मोठा फटका बसतोय। आपलं दिवसभराची कामं आटपून ऑफिस आटपून घरी निघालेले जे चाकरमानी आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांना देखील आता लोकल ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे मोठा फटका बसतोय। आता जोपर्यंत पाऊस ओसरत नाही तोपर्यंत या ट्रॅकवरचं पाणी काढलं जात नाही। त्यामुळे देखील आता मोठ्या प्रमाणात झालेली ही गर्दी आपण पाहतोय। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, आपण एकीकडे पाहतोय भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। घाटकोपरमध्ये पाणी साचल्यामुळे आता रेल्वे स्टेशनवर आपण पाहतो अशा प्रकारची वर्दळ पाहायला मिळते। काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? जी परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या उपनगरांमध्ये पडतोय आणि त्याचाच परिणाम आपण जर पाहिला तर विक्रोळी ते भांडूप या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आहे, रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे स्लो अप आणि डाऊन मार्गाची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। आता सध्या जी माहिती मिळालेली आहे ती मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती या रेल्वे स्थानकांदरम्यानची ठप्प झालेली आहे। फक्त फास्ट अप अँड डाऊन मार्गावरची जी वाहतूक आहे ती थोड्याफार उशिराने सुरू आहे। त्यामुळे काहीसा दिलासा चाकरमान्यांना मिळतोय, परंतु ही जी स्लो ट्रॅकवरची वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कारण मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते रेल्वे ट्रॅकवर साचलेलं आहे। त्यामुळे चाकरमानी आहेत ते रेल्वे प्लॅटफॉर्मवर आहेत ते खोळंबलेले पाहायला मिळत आहेत। अद्यापही पाऊस ओसरण्याची चिन्ह आहेत ती सध्या दिसून येत नाहीत, परंतु असा जर पाऊस जास्त असा पडत राहिला तर फास्ट ट्रॅकवरची वाहतूक देखील ठप्प होण्याची चिन्ह आहेत ती दिसून येत आहेत। निश्चितच हो। त्यामुळे आता कुठेतरी प्रवाशांना हा चाकरमान्यांना मोठा फटका बसतोय। धन्यवाद अमोल या सविस्तर माहितीसाठी। दुसरीकडे आपण पाहतोय की घाटकोपरमध्ये देखील सर्वत्र पाणी साचलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनवर देखील आपण पाहतो अशा पद्धतीची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। रेल्वे स्टेशनवर दुतर्फा नागरिकांची झुंबड उडालेली आहे। इतकी प्रचंड गर्दी सध्या या ठिकाणी दिसतेय। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण पाहतोय घाटकोपरमध्ये अत्यंत विपरीत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, काय घडतंय? नक्कीच आपण बघितलं तर मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे मध्य रेल्वेवरती याचा मोठा फटका बसताना आपल्याला बघायला मिळते। आपण जी दृश्य पाहतोय ती दृश्य आहेत घाटकोपर स्टेशन इथली आणि काही प्रवाशांशी बातचीत केल्यानंतर त्यांच्याकडनं असं कळते की जवळपास मध्य रेल्वे जी आहे ती 1 तास उशिराने धावत आहे। त्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकावरती आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे। जे कार्यालयातून घरी जाताना जे चाकरमानी आहे त्यांची मात्र आता तारांबळ उडताना आपल्याला बघायला मिळत आहे। प्रचंड पावसामुळे रेल्वे रुळावरती पाणी साचलेलं आहे। त्याचसोबत स्थानकाच्या बाहेर सुद्धा रस्ते वाहतुकीवरती या पावसाचा मोठा फटका बसताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे रेल्वेमध्ये त्याचसोबत रेल्वे फलाटावरती आपल्याला प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे। त्यामुळे 1 तास मध्य रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे याचा मोठा फटका प्रवाशांना बसताना आपल्याला बघायला मिळत आहे। हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि आता आपण जर बघितलं तर अक्षरशः पावसाने मुंबईला झोडपून काढलेला आहे व रस्ते वाहतूक त्याचसोबत रेल्वे वाहतुकीवरती या पावसाचा मोठा फटका बसताना आपल्याला बघायला मिळत आहे। निश्चितच सीमा, आपण पाहतोय की अशा पद्धतीनं आता मुंबईला अक्षरशः पावसानं झोडपून काढलंय। धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी।